नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन धड्याला सुरुवात करणार आहोत आणि तो धडा आहे पैसा. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मनी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट commodity in a today's world. See that I am using word is a commodity because Walker and various economists said that ki money is a commodity. So man is an intellectual animal and the invention of money is a one of the important and fundamental invention out of various invention in the world. मानव हा बुद्धिमान प्राणी आहे आणि पैशाचा शोध हा जगातल्या अनेक महत्त्वपूर्ण आणि मूलभूत शोधापैकी एक शोध आहे. म्हणजे जसं आपण अकॉर्डिंग टू क्राउथरनुसार जसं विज्ञानामध्ये अग्नीचा शोध आहे, यांत्रिक शास्त्रात चाकाचा शोध आहे आणि तशाच पद्धतीनं पैशाचा शोध हा देखील एक महत्त्वाचा शोध मानला गेलेला आहे. आपण पैशाच्या साह्यानं वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा खरेदी करत असतो. मीन्स various goods and services are bought and sold with the help of money to satisfy human want, and modern economy is dependent on money, and money which is a circulation today was created to reduce the difficulties in a barter system. म्हणजे आजच्या कालावधीमध्ये आजच्या काळात पैशाच्या सहाय्याने आपण अनेक वस्तू आणि सेवा खरेदी करत असतो आणि दैनंदिन व्यवहारामध्ये पैसा हा वस्तू विनिमयातील समस्या दूर करत असतो. तर वस्तू विनिमय पद्धत काय आहे? तर वस्तू विनिमय पद्धत ही केव्हा अस्तित्वात होती? इन अ प्रायमेटिव्ह सोसायटी देअर वॉज एक्झिस्टन इन अ सेल्फ सफिशियंट विलेज इकॉनॉमी which was based on the division of labor. Human needs were simple and limited compared to those of a modern world. Surplus goods which a man had were exchanged with the other commodity services. But over a period of time, with the rise in the number of goods and services produced, exchange of goods with the goods it's become difficult. So man started facing many difficulties in this barter system. पूर्वीच्या काळी प्राथमिक अवस्थेमध्ये मानवाच्या वस्तू विनिमयाची पद्धत अस्तित्वात होती आणि वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जात होती. मीन्स इट इंडिकेट द एक्सचेंज ऑफ गुड्स विथ गुड्स. वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जात होती, तेव्हा ती वस्तू विनिमय पद्धत त्या पद्धतीला असं म्हणतात. म्हणजे पैशाचा शोध लागण्याच्या अगोदर वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती, म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू देणं. त्यानंतर तेव्हा मानवाच्या गरजा हा मर्यादित होत्या आणि साध्या होत्या की ह्युमन नीड्स वेअर सिम्पल अँड लिमिटेड. जर आजच्या आधुनिक काळाचा आपण विचार केला तर त्यामुळे तेव्हा वस्तू विनिमय पद्धती अस्तित्वात होती. पण वस्तू विनिमय पद्धतीमध्ये जसजशा मानवाच्या गरजा वाढत गेल्या तशा वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अडचणी निर्माण झाल्या. लुक ॲट दिस पिक्चर की या चित्रामध्ये दोन व्यक्ती आहेत आणि हे वस्तू विनिमयाचं हे चित्र आहे की मास्यांच्या बदल्यात ती व्यक्ती धान्य घेत आहे आणि धान्याच्या बदल्यात मासे देत आहे. म्हणजेच काय की बार्टर सिस्टम मीन्स एक्सचेंज ऑफ गुड्स विथ गुड्स किंवा बार्टर सिस्टममध्ये वस्तू विनिमय पद्धतीमध्ये सी द डेफिनेशन इट्स रिफर टू एक्सचेंज ऑफ अ गुड्स फॉर गुड्स. वस्तूसाठी वस्तू देणं किंवा वस्तूच्या बदल्यात वस्तू घेणं याला वस्तू विनिमय पद्धती असं म्हणतात. म्हणजे इट इंडिकेट एक्सचेंज ऑफ गुड्स विथ द गुड्स विदाउट द यूज ऑफ मनी. म्हणजे पैशाचा वापर न करता वस्तूच्या बदल्यात वस्तू घेणं याला वस्तू विनिमय पद्धत असं म्हटलं जातं. पण या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत बघा. तर त्यातली पहिली अडचण आहे प्रॉब्लेम ऑफ डबल कोइन्सिडंट ऑफ वॉन्ट. डबल कोइन्सिडंट मीन्स वेन टू पीपल आर नीड ऑफ ईच अदर कमोडिटी. दोन्ही व्यक्तींना समान गरज असणं याला लॅक ऑफ डबल कोइन्सिडंट ऑफ वॉन्ट म्हणतात. देन आहे लॅक ऑफ कॉमन मेजर ऑफ व्हॅल्यू. देन आहे डिफिकल्टीज ऑफ स्टोरेज ऑफ गुड्स, problem of indivisibility and problem of making defer payments. These all difficulties of a barter exchange. So let's discuss first difficulty, problem of a double coincidence of a want. Means double coincidence of want, it indicate need of each other goods and willingness to accept it.
Lack of double coincidence of want was one of the important limitation of a barter system. For example, a person has a cloth and he want rice in exchange, but the person B has a wheat and he want milk in exchange. In this case, exchange between A and B would not take place because both are not need of each other's goods. की या ठिकाणी जेव्हा समान गरजा नसतात, समजा अ व्यक्तीकडे कापड आहे आणि त्याच्या बदल्यात तिला तांदूळ हवं आहे, ब व्यक्तीकडे गहू आहे आणि त्या बदल्यात त्या व्यक्तीला दूध हवं आहे, म्हणजे अ व्यक्तीला तांदूळ हवं आहेत आणि ब व्यक्तीला दूध हवं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ज्या अ आणि ब व्यक्ती आहेत या दोन्हींच्या गरजा वेगवेगळ्या आहेत आणि सच डबल कोइन्सिडंट ऑफ वॉन्ट मे नॉट बी ऑलवेज पॉसिबल. आणि त्यामुळे अशा प्रकारे दोन्ही दुहेरी गरजांचा अभाव असल्यामुळे वस्तुविनिमय या ठिकाणी शक्य होत नाही. दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे लॅक ऑफ कॉमन मेजर ऑफ व्हॅल्यू. आज आपण बघतो की आज एखादी व्यक्ती दुकानात जाऊन काही वस्तू खरेदी करते आणि त्याच्या बदल्यात ती पैसे देते, म्हणजे या ठिकाणी ट्रान्झॅक्शन कंप्लीट होतं. पण वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात असताना लॅक ऑफ कॉमन मेजर ऑफ व्हॅल्यू, की अशा पद्धतीनं युनिट ऑफ अकाउंट नव्हतं, हिशेबाचं साधन अस्तित्वात नव्हतं. इट वॉज डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड एक्सचेंज. मीन्स एक्सचेंज बिकम डिफिकल्ट of in a case of goods which could not be compared, and it was difficult to compare a certain unit of milk with a certain unit of onion, this example. And at the same time it was difficult to compare a certain unit of a commodity with any service. So lack of common measure of value म्हणजे हिशेबाचं कोणतंही परिमाण अस्तित्वात नसल्यामुळे 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो कांद्याबरोबर करता येणं शक्य नाही किंवा त्याचं मूल्यमापन ठरवणं कठीण आहे. त्यामुळे लॅक ऑफ कॉमन मेजर ऑफ व्हॅल्यू ही एक डिफिकल्टीज आहे. देन आहे डिफिकल्टीज इन स्टोरेज ऑफ अ गुड्स. अंडर द बार्टर एक्सचेंज it was necessary to store goods for a future consumption, and storage is highly perishable goods like fish, vegetable, milk, etc. was difficult. So beside there were a space constraint, की वस्तूचा साठा करणं हे अवघड होतं. म्हणजे दूध, अंडी, मासे, भाजीपाला हे अन्न जागेच्या अभावामुळे या वस्तू साठवता येणं कठीण होतं. म्हणजे स्टोरेज ऑफ परिशेबल गुड्स वॉज डिफिकल्ट आणि कठीण होतं आणि त्यामुळे वस्तूचा साठा करण्यातील अडचण निर्माण झाली. नेक्स्ट आहे इंडिव्हिजिबिलिटी ऑफ अ सर्टन गुड्स. फॉर एक्झाम्पल अंडर बार्टर इट वॉज डिफिकल्ट टू मेक into small parts, so it was difficult to fix proportion of one commodity in exchange for another commodity. वस्तूच्या विभाजनाची अडचण होती, की या ठिकाणी इट वॉज डिफिकल्ट टू मेक अ फंक्शनल पेमेंट सीन सर्टन कमोडिटीज वेअर इनडिव्हिजिबल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी प्राणी असतील की घर असेल, असं छोट्या छोट्या भागामध्ये त्याचं रूपांतर करता येणं शक्य नाही आहे. म्हणजे तेव्हा शक्य नव्हतं आणि त्यामुळे वस्तू विनिमयामध्ये विभाज्यतेची अडचण आपल्याला दिसते. सपोज आपण असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीकडं शेळी आहे आणि त्याच्या बदल्यात त्याला अर्ध पोतं गहू, अ व्यक्तीकडं गव्हाचं पोतं आहे आणि त्याला शेळी हवी आहे, पण ब व्यक्तीकडे शेळी आहे पण त्याला अर्धच गव्हाचं पोतं हवं आहे. अशा वेळेला गव्हाच्या पोत्याचे विभाजन करता येईल, परंतु जिवंत शेळीचं विभाजन करणं इट नॉट पॉसिबल आणि त्यामुळे विभाज्यतेची अडचण निर्माण होऊन या ठिकाणी वस्तू विनिमय शक्य होत नव्हता. म्हणजे प्रॉब्लेम ऑफ इंडिव्हिजिबिलिटी. देन आहे प्रॉब्लेम ऑफ मेकिंग डिफर पेमेंट. आता डिफर पेमेंट मीन्स पेमेंट टू बी मेड इन फ्युचर. डिफर पेमेंट की हे जे आहे ते भविष्य कालावधीमध्ये द्यायची जी देणी आहेत त्याला डिफर पेमेंट असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी विलंबित देणी देण्यामध्ये येणारी अडचण ही आपली पुढची अडचण आहे. की बऱ्याच वेळेला जसं आपण आज बघतो की लोन आहे, की लोन हे दिस इज अ एक्झाम्पल ऑफ अ डिफर पेमेंट, की लोन कितीही कालावधीमध्ये परत केलं जाऊ शकतं इन रुपीज. बट इन दॅट टाईम बार्टर सिस्टममध्ये
हे शक्य होत नव्हतं. फॉर एक्झाम्पल की व्हेन पीपल युज्ड टू बॅरो कॅटल, इट वॉज डिफिकल्ट टू रिटर्न द कॅटल इन अ सेम फिजिकल कंडिशन आफ्टर अ सर्टन नंबर ऑफ इयर. म्हणजे एकदा ह्या गुरांची जेव्हा देवाणघेवाण केली जात असे तेव्हा सेम फिजिकल स्थितीमध्ये तीच गुरं परत करणं हे कठीण होतं. म्हणजे प्रॉब्लेम ऑफ मेकिंग डिफर पेमेंट. एकूणच काय की विलंबित देणी जी देण्याची आहेत, भविष्य कालावधीमध्ये जी देणी आहेत, ही देणी या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये देणं कठीण होतं. सो दस व्हेरियस डिफिकल्टीज फेस इन अ अंडर बार्टर सिस्टम अँड गिव्स अ राईज टू मनी. अँड इन या सगळ्या ज्या डिफिकल्टीज होती आणि त्या डिफिकल्टीजमुळे पैसा हा अस्तित्वात आलेला आहे. आणि मग पैशाच्या व्याख्या आणि इव्हॅल्युशन ऑफ मनी हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू फॉर वॉचिंग.